हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये 7वी स्कॉलरशिप गणित याच्यामधला परिमाणे हा जो घटक आहे तर त्याच्यावर आधारित सराव प्रश्न सोडवू. आजच्या या भाग 1 मध्ये नवनीत स्वाध्याय 21.1 मध्ये विचारलेले प्रश्न आपण पाहू. त्याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला काही मूलभूत संकल्पना या परिमाण या घटकाशी संबंधित आपल्याला समजल्या पाहिजेत. म्हणजे या परिमाणांचं एकमेकांमध्ये रूपांतर करणं ते आपल्याला जमलं पाहिजे, तरच त्याच्यावर आधारित ते प्रश्न आपल्याला सोडवता येतील. तर सुरुवात आपण त्या मूलभूत घटकापासून करू. तर या पद्धतीनं आपण जर मीटर, ग्रॅम आणि लिटर ही जर एकक आपल्याला दिलेली असतील, म्हणजे जर लांबी मोजायची असेल तर ती मीटरमध्ये आपण मोजतो, वजन वस्तुमान मोजायचं असेल तर ग्रॅममध्ये, आणि लिक्विड जर असेल, द्रव पदार्थ असेल तर तो आपण लिटरमध्ये मोजतो. आता ह्याचं रूपांतर समजा हे मीटर, ग्रॅम आणि लिटर याचं रूपांतर त्याची 10 पट केली तर त्याला डेका म्हणतो, त्याची पुन्हा 10 पट केली तर हेक्टो, आणि त्याची पुन्हा 10 पट केली तर किलो. थोडक्यात 1 मीटर 10 मीटर पासून त्याचा 1 डेकामीटर तयार होतो, 100 मीटर पासून 1 हेक्टोमीटर आणि 1000 मीटर पासून 1 किलोमीटर तयार होतो. त्याच पद्धतीनं ग्रॅमसाठी ग्रॅम पासून डेकाग्रॅम, हेक्टोग्रॅम, किलोग्रॅम, त्याच पद्धतीने लिटरसाठी लिटर पासून डेकालिटर, हेक्टोलिटर, किलोलिटर. आणि त्याचा 1 दशांश जर भाग आपण घेत गेलो तर 1 मीटरचा 1 दशांश भाग म्हणजे डेसिमीटर, 1 शतांश भाग म्हणजे सेंटीमीटर, आणि 1 हजारांश भाग म्हणजे 1 मिलीमीटर. थोडक्यात 1000 मिलीमीटर म्हणजे 1 मीटर, 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर, आणि 10 डेसिमीटर बरोबर 1 मीटर. तर इथं आपण हे डेसिमीटर किंवा डेसिग्रॅम हे लक्षात ठेवण्यापेक्षा लहान लहान शब्द लक्षात ठेवूया, म्हणजे हे लक्षात ठेवण्याची अगदी सोपी पद्धत आपल्याला इथं लक्षात ठेवता येईल, आणि मग त्याच्यानुसार आपण यावर आधारित जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवू शकतो. म्हणजे इथं 3 शब्द महत्वाचे आहेत: डेसी, सेंटी आणि मिली. जसं या मीटर पासून उजवीकडे जाऊ तशी एकक लहान लहान होत जातात आणि डावीकडे येऊ तशी मोठी होत जातात. म्हणजे जर 1 मीटरला 10 न भागलं तर डेसीमध्ये रूपांतर होतं, 100 न भागलं तर सेंटीमीटरमध्ये, आणि 1000 न भागलं तर मिलीमीटरमध्ये. आणि त्याच मीटरला जर 10 न गुणलं तर डेका, 100 न गुणलं तर हेक्टो, आणि 1000 न गुणलं तर किलो. मग आपल्याला किलोमीटरचं रूपांतर मीटरमध्ये करायचं असेल तर 1000 न गुणायचं त्याला. हेक्टोचं रूपांतर मीटरमध्ये करायचं असेल तर 100, आणि डेकाचं रूपांतर मीटरमध्ये करायचं असेल तर 10. किंवा याच्यापेक्षा एक सोपी पद्धत अशी इथं लक्षात ठेवू शकतो आपण, जर ह्या तक्त्यामध्ये जर आपण डावीकडे गेलो रूपांतर करताना, म्हणजे मीटरचं रूपांतर डेकामध्ये करायचं असेल तर आपल्याला 10 न भागावं लागेल. मीटरचं रूपांतर हेक्टोमध्ये करायचं असेल तर 100 न भागावं लागेल, आणि मीटरचं रूपांतर किलोमध्ये करायचं असेल तर 1000 न भागावं लागेल. थोडक्यात काय, या तक्त्यामध्ये हे जे कॉलम आहेत त्या कुठल्याही कॉलम पासून दुसऱ्या कॉलम मध्ये रूपांतर करत असताना जर आपण डावीकडे जात असू तर भागायचं, उजवीकडे जात असू तर गुणायचं. हा एक सोपा संबंध इथं आपण लक्षात ठेवू शकतो, जेणेकरून यामध्ये आपण कुठल्याही एककाचं रूपांतर दुसऱ्या एककामध्ये करू शकतो, तिथं आपलं कन्फ्युजन होणार नाही. म्हणजे समजा इथं डेकाचं रूपांतर मीटरमध्ये करायचं आहे, मग डेका त्याच्या आपण उजवीकडे जातोय म्हणजे त्याला 10 न गुणायचं, आणि एक कॉलम किंवा एक स्टेज, याला आपण जर 6 स्टेजेस म्हणल्या तर एक स्टेज 10 लक्षात ठेवायचं, 10 न गुणायचं किंवा 10 न भागायचं. गुणायचं कधी, जर उजवीकडे गेलो तर, भागायचं कधी, डावीकडे गेलो तर. म्हणजे इथं सेंटीमीटरचं रूपांतर डेसीमध्ये करायचं असेल तर आता डावीकडे आपण जातोय म्हणजे त्याला 10 न भागायचं, किंवा डेसिमीटरचं रूपांतर मीटरमध्ये करायचं असेल तर पुन्हा 10 न भागायचं. काही वेळेला असंही असेल की सेंटीचं रूपांतर आपल्याला लिटरमध्ये करायचं आहे, तर मग इथं 2 स्टेजेस आपण डावीकडे जातोय त्यामुळं त्याला 100 न भागायचं. किंवा काही वेळेला डेकाचं रूपांतर किलोमध्ये करायचं असेल, पुन्हा डावीकडे जातोय आणि 2 स्टेजेस डावीकडे जातोय त्यामुळे 100 न भागायचं. तर हे अशा पद्धतीनं आपण लक्षात ठेवू शकतो की जर डावीकडे जाऊ, कन्व्हर्जन करत असताना आपण डावीकडे जाऊ तर एका स्टेजसाठी 10 न भागायचं, उजवीकडे जाऊ तर गुणायचं. म्हणजे मग ह्या पद्धतीनं आपण हे लक्षात ठेवलं तर याच्यामध्ये आपलं कन्फ्युजन कुठलंच होणार नाही. आणि इथं फक्त 6 शब्द लक्षात ठेवायचे. मुख्य परिमाण मधला आहे मीटर, ग्रॅम आणि लिटर, उजवीकडे जाऊ तसं डेसी, सेंटी, मिली, आणि डावीकडे जाऊ तसं डेका, हेक्टो आणि किलो. तर यावर आधारित काही प्रश्न आपण पाहू. त्यातला हा पहिला प्रश्न असा आहे: 8 मीटर 24 सेंटीमीटर लांबीच्या एका लोखंडी पाईपचे 40 मिलीमीटर लांबीचे समान तुकडे केले तर त्या पाईपचे एकूण किती तुकडे तयार होतील? आता 80 मिलीमीटर लांबीचे समान तुकडे करायचे, आणि जी मोठी पाईप दिलेली आहे त्याची लांबी मीटर आणि सेंटीमीटर मध्ये दिली.
आपल्याला ह्या दोन्हीचं रूपांतर मीटर आणि सेंटीमीटरचं पहिल्यांदा मिलीमीटरमध्ये करावं लागेल. म्हणजे पहिल्यांदा 8 मीटरचं आपण मिलीमीटरमध्ये रूपांतर करू. मग 8 मीटर म्हणजेच किती मिलीमीटर, तर 8000 मिलीमीटर. कारण आपण 3 स्टेज उजवीकडे जातोय म्हणून त्याला 1000 नको नाहीचं. जसं इथं आपण मागच्या तक्त्यामध्ये बघितलं, मीटरचं रूपांतर मिलीमीटरमध्ये करायचं आहे. म्हणजे आपण एकूण 1, 2, 3 स्टेजेस उजवीकडे जातोय त्यामुळं 1000 न गुणायचं त्याला. म्हणजे 8 मीटरचं रूपांतर होईल 8000 मिलीमीटरमध्ये. तर त्याच पद्धतीनं सेंटीमीटरचं पण रूपांतर आपल्याला करायचं आहे. मग 24 सेंटीमीटर आहे आणि त्या 24 सेंटीमीटरचं मिलीमीटरमध्ये रूपांतर करायचं आहे. मग 24 सेंटीमीटर बरोबर 240 मिलीमीटर. आता ह्या दोन्हींची पहिला बेरीज करू. म्हणजे एकूण किती मिलीमीटरची पाईप आहे ती आपल्याला मिळेल. यांची बेरीज येईल 8240. मग ह्याचे एकूण तुकडे करायचे आहेत 80 मिलीमीटर लांबीचे. म्हणून याला 8240ला आपण 80 भागू. शून्याला शून्य निघून जाईल. 8 एके 8, 2ला भाग जात नाही म्हणून 0, 8 त्रिक 24. उत्तर येईल 103. याचा अर्थ त्या पाईपचे एकूण 103 तुकडे होतील, जे आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेले आहे. बऱ्याचदा आपण इथे कॅल्क्युलेशन करताना 8240ला 80 भागतो, त्यावेळेला शून्याला शून्य घालवतो आणि इथं 8 एके 8 आणि 8 त्रिक 24 असं लिहितो आणि उत्तर आपलं 13 मिळतं. जो पर्याय पण इथे पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला दिसतोय. त्यामुळे हा भागाकार करत असताना इतकी बारीक जर चूक झाली आपल्याकडनं, तर पर्याय आपल्याला जो मिळणार आहे तो सुद्धा त्या पर्यायामध्ये दिलेला, तिथं आपली चूक होऊ शकते. त्यामुळे असा एखादा फसवा पर्याय जो असतो त्याचं काळजीपूर्वक निरीक्षण करून मग आपलं उत्तर ठरवायचं. हा पुढचा प्रश्न. 11 किलोग्रॅम आणि 10 ग्रॅम हे एकूण किती किलोग्रॅम? 11 किलोग्रॅम तर आहेच, 10 ग्रॅमचं रूपांतर आपल्याला किलोग्रॅम मध्ये करायचं आहे. मग 10 ग्रॅमचं रूपांतर किलोग्रॅम मध्ये करताना आपल्याला डावीकडे जायचं आहे. मग 10 ग्रॅम किलोग्रॅम मध्ये रूपांतर करायला आपल्याला त्याला 1000 न भागावं लागेल. मग इथे शून्याला शून्य निघून जाईल, 1/100 मिळेल आणि याचं जर दशांश अपूर्णांकात रूपांतर केलं तर 0.01 असं मिळेल. म्हणजे 10 ग्रॅम याचा अर्थ 0.01 किलोग्रॅम. मग पहिला 11 किलोग्रॅम तर आहेतच, त्याच्यामध्ये 0.01 किलोग्रॅम मिळवायचं. म्हणजे या दोन्हीची बेरीज येईल 11.01 किलोग्रॅम. मग हे आपलं उत्तर. आता हा असा पर्याय कुठल्याच पर्यायात दिसत नाही, पण पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला असं दिसतं ती 11.010. मग आता इथं 11.01 म्हणजेच 11.010, कारण दशांश चिन्हानंतर इथं 1 आले, 1 नंतर आता याच्या पुढे कितीही जरी शून्य आपण दिली तरी त्याची किंमत 11.01 इतकीच राहते. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. हा पुढचा प्रश्न. 30 गुणिले 10चा वजा दुसरा घात किलोग्रॅम अधिक 6.5 गुणिले 10चा वर्ग वजा 4.5 गुणिले 10चा वर्ग किलोग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम? आता ह्या संख्या ज्या आपल्याला दिल्यात त्या फक्त 10चा वजा दुसरा घात किंवा 10चा दुसरा घात या स्वरूपात आपल्याला दिले. ते पहिल्यांदा आपण इथे लिहून घेऊ आणि यामधून 4.5 गुणिले 10चा दुसरा घात म्हणजे 10चा वर्ग वजा करायचा. मग पहिल्यांदा 30 गुणिले 10चा दुसरा घात याचा अर्थ 1/10चा दुसरा घात आणि 1/10चा दुसरा घात म्हणजे 10चा वर्ग म्हणजेच 1/100 अधिक 6.5 गुणिले 10चा वर्ग म्हणजे 100. मग 6.5 गुणिले 100 याचा अर्थ 650 मिळेल. त्याच्यानंतर 4.5 गुणिले 10चा वर्ग म्हणजेच 100. 4.5 गुणिले 100 म्हणजेच 450. आता इथं 30 गुणिले 1/100 याच्यात शून्याला शून्य निघून जाईल. 3 गुणिले 1 म्हणजेच 3/10 अधिक 650 वजा 450 उत्तर येईल 200. 3/10 म्हणजे 0.3 अधिक 200 मग उत्तर येईल 200.3 किलोग्रॅम. तर हे आपलं उत्तर. मग 200.3 किलोग्रॅम पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला दिले. 200.30 म्हणजेच 200.3 किलोग्रॅम. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे 8 ग्रॅम गुणिले 3 बरोबर किती किलोग्रॅम? मग पहिल्यांदा 8 ग्रॅम गुणिले 3, 8 गुणिले 3 म्हणजेच 24 ग्रॅम आलंय आपलं उत्तर. आपल्याला विचारले किती किलोग्रॅम. मग ग्रॅमचं रूपांतर जर किलोग्रॅम मध्ये आपल्याला करायचं असेल तर त्याला 1000 न भागावं लागेल, कारण 1000 ग्रॅम बरोबर 1 किलोग्रॅम आणि आपण लहान एककाचं रूपांतर मोठ्यामध्ये करतो त्यामुळे त्याला 1000 न भागायचं. उत्तर येईल 0.024 किलोग्रॅम. आता 0.024 किलोग्रॅम पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3.
पुढचा प्रश्न आहे 5 मीटर लांबीच्या तारेची किंमत 80 रुपये आहे, तर 1 डेसिमीटर लांबीच्या तारेची किंमत किती? मग इथं रूपांतर मीटरचं आपल्याला डेसिमीटरमध्ये पहिल्यांदा करावं लागेल. 5 मीटर तारेची किंमत 80 रुपये आहे, त्याच्यावरून 1 मीटर तारेची किंमत आपण काढू शकतो. ते काढायला 80ला 5 भागायचं, कारण 5 मीटर तारेची किंमत 80 रुपये आहे. 1ची काढायला 80ला 5 भागलं तर उत्तर 16 येईल. आता 1 मीटरसाठी 16 रुपये. विचार आपल्याला 1 डेसिमीटर म्हणजे किती. आता ह्या 1 मीटरचं रूपांतर आपल्याला डेसिमीटरमध्ये करायचं आहे. मग डेसिमीटरमध्ये करताना त्याला 10 भागायचं. मग 1/10 म्हणजेच 0.1 डेसिमीटर हे रूपांतर झालं. 1 मीटर म्हणजेच 0.1 डेसिमीटर. आता 1 मीटरचा खर्च 16 रुपये आहे, म्हणजे 0.1 गुणिले 16 करावं लागेल. मग 0.1 गुणिले 16 म्हणजेच 1.6 रुपये. याचा अर्थ 1 डेसिमीटर लांबीच्या तारेची किंमत असणार 1.6 रुपये, म्हणजेच 1.60 रुपये, जे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न 6.02 किलोग्रॅम वजा 9.7 हेक्टोग्रॅम अधिक 4.5 डेकाग्रॅम बरोबर किती डेकाग्रॅम? आता या प्रश्नात 4.5 डेकाग्रॅम दिलेलंच आहे. फक्त आपल्याला किलोग्रॅम आणि हेक्टोग्रॅमचं रूपांतर डेकाग्रॅम मध्ये करावं लागेल. मग आता 6.02 किलोग्रॅम आहे, याचं रूपांतर डेकामध्ये जर करायचं असेल तर त्याला 100 गुणावं लागेल. म्हणजे 6.02 गुणिले 100 डेकाग्रॅम होईल. मग 6.02 गुणिले 100 म्हणजेच काय, तर 602 डेकाग्रॅम. म्हणजेच 6.02 किलोग्रॅम म्हणजेच 602 डेकाग्रॅम. त्याच पद्धतीनं 9.7 हेक्टोग्रॅम, त्याचंही रूपांतर आपल्याला डेकामध्ये करायचं आहे. मग त्याच्यासाठी हेक्टोचं रूपांतर डेकामध्ये करायला आपल्याला त्याला 10 गुणावं लागेल. तेवढे डेकाग्रॅम होतील. 9.7 गुणिले 10 म्हणजे 97 डेकाग्रॅम. आता ह्या दोन्हींची करायचे वजाबाकी, म्हणजे 602 मधून 97 वजा करायचे, उत्तर येईल 505. मग हे झाले डेकाग्रॅम, आणि त्याच्यामध्ये अधिक 4.5 मिळवायचे आहेत. 4.5 जर मिळवले तर उत्तर येईल 509.5 डेकाग्रॅम. म्हणजे ह्या सगळ्याची किंमत येईल 509.5 डेकाग्रॅम, जे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे 7,58,237 सेंटीग्रॅम बरोबर किती हेक्टोग्रॅम? तर सेंटीग्रॅम हे लहान एकक आहे, हेक्टोग्रॅम हे मोठा आहे. मग सेंटीग्रॅम पासून हेक्टोग्रॅम पर्यंत जात असताना एकूण 4 स्टेजेस बदलावे लागतात. सेंटीपासून डेसी, परत मुख्य, त्यानंतर डेका आणि हेक्टो. त्यामुळं सेंटीग्रॅमचं रूपांतर हेक्टोग्रॅम करत असताना आपल्याला ज्या संख्येचं रूपांतर करायचं आहे, म्हणजे 7,58,237, त्या संख्येला 10,000 भागावं लागेल. म्हणजे उत्तर मिळेल 75.8237 हेक्टोग्रॅम. तर हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिला. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे 50 मिलीलिटर गुणिले 40 बरोबर किती हेक्टोलिटर? आता 50 गुणिले 40 हा गुणाकार पहिल्यांदा करू. 50 गुणिले 40 उत्तर मिळेल 2000. एवढे मिलीलिटर आहेत, आणि या मिलीलिटरचं रूपांतर हेक्टोलिटरमध्ये करायचं आहे. मग मिलीलिटरचं रूपांतर हेक्टोलिटरमध्ये करत असताना आपल्याला त्याला 1 लाखानं भागावं लागेल. म्हणजे हे 2000 मिलीलिटर आहेत, त्याचं हेक्टोमध्ये रूपांतर करताना आपल्याला त्याला 1 लाखानं भागावं लागेल. मग इथं 3 शून्याला 3 शून्य निघून जातील, 2/100 मिळतील, आणि 2/100 म्हणजेच 0.02 इतके होतील ते हेक्टोलिटर. म्हणजे 50 गुणिले 40 मिलीलिटर बरोबर 0.2 हेक्टोलिटर. हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलाय. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. हा पुढचा प्रश्न आहे 3 किलोग्रॅम व 15 ग्रॅम यांचे गुणोत्तर किती? गुणोत्तर करताना सर्वात अगोदर ती दोन्ही एकक, त्या दोन्ही संख्या समान एककात आपल्याला दिलेल्या असल्या पाहिजेत. इथं 3 किलोग्रॅम दिले आणि 15 ग्रॅम दिले. आपण पहिल्यांदा किलोग्रॅमचं रूपांतर ग्रॅम मध्ये करू. म्हणजे 3 किलोग्रॅम याचा अर्थ 3000 ग्रॅम, आणि आता दुसरी राशी आपल्याकडे 15 ग्रॅम. आता या दोन्ही
एकाच एककामध्ये झाल्या. आता यांचं गुणोत्तर घेऊया. आता इथं पुन्हा महत्वाचं आहे, कुणाचं गुणोत्तर कुणाशी. 3 किलोग्रॅमचं 15 ग्रॅमशी पाहिजे. त्यामुळं 3 किलोग्रॅम म्हणजेच 3000 ग्रॅम अंशात घ्यायचं आणि छेदामध्ये घ्यायचे 15. 15 जर भाग घालवला तर 15 दुनी 30 0 0 200/1 मिळेल आणि 200/1 हेच गुणोत्तर आपण 201 असं लिहू शकतो. त्यामुळे हे आपलं या प्रश्नाचं उत्तर. याचं गुणोत्तर येईल 201, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे 0.5 किलोग्रॅम अधिक 50 डेकाग्रॅम अधिक 5000 डेसिग्रॅम अधिक 5,00,000 मिलीग्रॅम बरोबर किती ग्रॅम. म्हणजे या प्रत्येकाचं रूपांतर आपण ग्रॅम मध्ये करूया आणि मग त्यांची बेरीज करून आपल्याला उत्तर काढता येईल. मग 0.5 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम, तर 500 ग्रॅम अधिक 50 डेकाग्रॅम. 50 डेकाग्रॅम म्हणजेच 500 ग्रॅम. त्यानंतर 5000 डेसिग्रॅम. आता हे ग्रॅमपेक्षा लहान युनिट आहे. मग 5000 डेसिग्रॅमचं रूपांतर जर ग्रॅम मध्ये करायचं असेल तर त्याला 10 भागावं लागेल, म्हणजेच 500 डेसिग्रॅम मिळेल. आणि 5,00,000 मिलीग्रॅम त्याचं रूपांतर ग्रॅम मध्ये करायचं असेल तर त्याला 1000 भागावं लागेल, म्हणजे 500 ग्रॅमच येईल. ह्या सर्वांची बेरीज 500 अधिक 500 अधिक 500 अधिक 500 उत्तर येईल 2000 ग्रॅम. हे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, एका नळातून दर सेकंदाला 25 मिलीलिटर पाणी वाहून जात असल्यास 2.5 तासात किती लिटर पाणी वाहून जाईल. तर इथे एका सेकंदाला 25 मिलीलिटर इतकं पाणी वाहून जाते. हे आपल्याला या प्रश्नात दिलेलं आहे. मग 2.5 तासात किती सेकंद असतात ते पहिलं काढूया. 2.5 तास म्हणजेच 2 तास 30 मिनिटं. याचं रूपांतर जर आपण मिनिटात केलं तर 150 मिनिटं होतील आणि याचं रूपांतर सेकंदात करायचं असेल आपल्याला तर 150 गुणिले 60 हा गुणाकार करावा लागेल. 15 गुणिले 6 90, त्याच्यावर 2 शून्य म्हणजे 9000. तर एवढेच सेकंद झाले. मग एका सेकंदाला 25 मिलीलिटर पाणी वाहून जाते. मग 9000 सेकंदात किती मिलीलिटर पाणी वाहून जाईल हे कसं काढायचं, तर त्यासाठी 9000ला म्हणजे सेकंदाला 25 न गुणायचं. 25 गुणिले 9 225, त्याच्यावर 3 शून्य, एवढं मिलीलिटर पाणी वाहून जाईल. प्रश्नात विचारले किती लिटर पाणी वाहून जाईल. याचा अर्थ या मिलीलिटरचं रूपांतर आपल्याला लिटरमध्ये करायचं आहे. मग मिलीलिटरचं रूपांतर लिटरमध्ये करत असताना आपण त्याला 1000 भागतो. तेव्हा छेदात 1000 घेऊ. या 3 शून्याला 3 शून्य निघून जातील. उत्तर येईल 225. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 225. हा पुढचा प्रश्न आहे 7.5 चौरस मीटर बरोबर किती चौरस सेंटीमीटर. आता इथं 7.5 चौरस मीटर दिलेलं आहे आणि त्याचं रूपांतर चौरस सेंटीमीटरमध्ये करायचं आहे. मग ज्यावेळेला आपण मीटरचं रूपांतर सेंटीमीटरमध्ये करतो त्यावेळेला आपण 100 न गुणतो. पण इथं चौरस मीटरचं रूपांतर चौरस सेंटीमीटरमध्ये करायचं आहे. चौरस याचा अर्थ अशा पद्धतीने जर एखादा चौरस दिला असेल तर याची बाजू 7.5 मीटर असेल आणि याचं क्षेत्रफळ मग 7.5 गुणिले 7.5 म्हणजे त्याचा वर्ग करावा लागणार आहे. म्हणून चौरस मीटरचं रूपांतर करत असताना चौरस सेंटीमीटरमध्ये 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर आहे. पण चौरस मीटरचं रूपांतर चौरस सेंटीमीटरमध्ये करत असताना तो 100चा जो वर्ग आहे त्यानं गुणायचं. मग 100चा वर्ग 10,000, त्यामुळे 7.5ला 10,000 न गुणायचं. मग इथं 7.5 आणि एकावर 4 शून्य आहेत, त्यामुळे 75 घेतल्यानंतर 1 शून्य दशांश चिन्ह पुढे जाईल, आणखी 3 शून्य आहेत, त्यामुळे 75,000 चौरस सेंटीमीटर हे उत्तर येईल, जे पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे 2306 ग्रॅम बरोबर टिंबटिंब. आता हे 4 पर्याय दिलेत. 23.06 हेक्टोग्रॅम हा पहिला पर्याय दिलाय, हाच बरोबर आहे. कारण 2306 या ग्रॅमचं रूपांतर जर हेक्टोग्रॅम मध्ये करायचं असेल तर 2306ला आपण 100 न भागणार. मग 2306 छेद 100 म्हणजेच काय 23.06 हेक्टोग्रॅम. याचाच अर्थ 2306 ग्रॅम म्हणजेच 23.06 हेक्टोग्रॅम हा पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला दिलाय. त्यामुळे हे आपलं या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न 5.34 लिटर बरोबर टिंबटिंब. हे 4 पर्याय दिलेत. त्या वेगवेगळ्या पर्यायात मिलीलिटर आहे, ग्रॅम आहे, डेसिलिटर आहे की डेकालिटर आहे. इथं ग्रॅम हा जर पर्याय नसणारच आहे, कारण जे युनिट एकक लिटर दिले तर त्याचं रूपांतर कुठलंही रूपांतर ग्रॅममध्ये आपण करू शकत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 1, 3 किंवा 4 यापैकी आपलं उत्तर आहे. मग ते शोधायला पहिल्यांदा ह्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर शुद्ध अपूर्णांकात करू. म्हणजे 5 आणि 4चा गुणाकार 20, 20 अधिक 3
23/4 मिळेल. मग 23ला जर 4नं भागलं तर 4 20, 3 शिल्लक राहतील. 3ला भाग जात नाही म्हणून दशांश चिन्ह घेऊ. त्याच्याबद्दल एक 0, 30 होतील. 4 7 28, 2 शिल्लक राहील. पुन्हा एक 0 घेतला तर 4 20, 5.75. आता 5.75 ह्या लिटरचं डेसिलिटर, मिलीलिटर किंवा डेकालिटरमध्ये कन्व्हर्जन करण्याची गरजच नाही. ह्या 3 पर्यायापैकी म्हणजे पर्याय क्रमांक 1, 3 आणि 4 पैकी 5, 7, 5 हे अंक कुठे आले तर पर्याय क्रमांक 3 मध्ये. त्यामुळे या पद्धतीनं हे या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. कारण पहिल्या पर्यायात 5.25 आले तर इथं उत्तर 5.25 असं आलेलंच नाहीये. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आणि 4 हे उत्तर आपलं असू शकत नाही. पर्याय क्रमांक 3च असणार. तरी सुद्धा या लिटरचं रूपांतर म्हणजे 5.75 लिटरचं रूपांतर डेसिलिटरमध्ये करायचं असेल तर आपल्याला त्याला 10 गुणावं लागेल. कारण हे जे आहे ते लिटर आहे. 5.75 लिटर. मग लिटरचं रूपांतर डेसिलिटरमध्ये करताना आपल्याला त्याला 10 गुणावं लागेल म्हणजे 57.5 डेसिलिटर मिळेल. आणि 57.5 डेसिलिटर म्हणजेच या 5च्या पुढे एक 0 दिला तरी त्याची किंमत काही बदलत नाही. 57.5 म्हणजेच 57.50 डेसिलिटर, जे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. हा पुढचा प्रश्न आहे. एका पेटीत प्रत्येकी 250 ग्रॅम वजनाच्या 12, प्रत्येकी 300 ग्रॅम वजनाच्या 8 वस्तू आहेत. त्या सर्व वस्तू आणि पेटी यांचे एकूण वजन 8 किलो 400 ग्रॅम भरते. तर फक्त पेटीचे वजन किती? फक्त पेटीचे वजन काढायला त्यांचं एकूण जे वजन आहे पेटी सहित वस्तूंचं, त्यामधनं फक्त वस्तूंचं वजन आपण वजा करायचं. आता ह्या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्यांचं एकत्र वजन आपण काढूया. आता हे ग्रॅम मध्ये सगळं कन्व्हर्जन आपण करूया. 250 ग्रॅम वजनाच्या 12 वस्तू आहेत म्हणजे त्यांचं वजन किती होईल तर 250 गुणिले 12. 300 ग्रॅम वजनाच्या 8 वस्तू आहेत त्यांचं वजन किती होईल 300 गुणिले 8. या सर्वांची बेरीज म्हणजेच सर्व वस्तूंचं एकूण वजन. मग 250ला जर 12 गुणलं तर 12 0 0, 12 5 60, 8 6, 12 1 12 2 24 आणि 6 30. आणि 300 गुणिले 8 म्हणजेच 8 1 2400. 3000 अधिक 2400 उत्तर येईल 5400 ग्रॅम. एवढं वजन फक्त वस्तूंचं झालं. तर वस्तू आणि पेटी यांचं एकूण वजन आहे 8 किलो आणि 400 ग्रॅम. मग याचं रूपांतर फक्त ग्रॅम मध्ये केलं तर 8400 ग्रॅम होईल. आणि याच्यामध्ये वस्तूंचं वजन आहे 5400 ग्रॅम. ते वजा केलं तर उत्तर येईल 3000 ग्रॅम. मग 3000 ग्रॅम म्हणजेच किती किलोग्रॅम तर 3 किलोग्रॅम. तर हे आपलं उत्तर. त्या पेटीचं फक्त वजन असेल 3 किलोग्रॅम. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न. 10 ग्रॅम सोन्याची किंमत 21,300 असल्यास 7 ग्रॅम 500 मिलीग्रॅम सोन्याची किंमत किती? मग 10 ग्रॅम सोन्याची किंमत दिलेली आहे आणि 7 ग्रॅम 500 मिलीग्रॅम याचाच अर्थ त्याचं जर ग्रॅम मध्ये रूपांतर केलं तर 7.5 ग्रॅम होईल. आता इथं 10 आणि 7.5 मध्ये एक संबंध आहे की 10ची 304 पट म्हणजेच 7.5 आहे म्हणजे 7.5 आहे. मग 10 ग्रॅमला जर 21,300 रुपये लागत असतील तर 7.5 ग्रॅमला किती रुपये लागतील हे काढण्यासाठी ही जी रक्कम आहे 21,300 त्याचे 304 काढायचे. कारण 10चे 304 पट म्हणजेच 7.5. मग या किमतीचे सुद्धा 304 पट काढायचे आणि 304 पट काढण्यासाठी त्या किमतीला 304 न गुणायचं. हा गुणाकार करू. आता 4 न इथं भाग जाईल. 4 5 20, एक शिल्लक राहील 13 होतील. 4 3 12, एक शिल्लक राहील 10 होतील. 4 2 8, 2 शिल्लक राहील 20 होतील. 4 5 20. 5325 गुणिले 3 यांचा गुणाकार केला तर उत्तर येईल 15,975 रुपये. तर ही किंमत असेल 7 ग्रॅम 500 मिलीग्रॅम सोन्याची, जी आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. आणि हा पुढचा प्रश्न आहे. 7,58,237 सेंटीग्रॅम बरोबर किती हेक्टोग्रॅम? आता इथं सेंटीग्रॅमचं रूपांतर हेक्टोग्रॅम मध्ये करायचं आहे. मग त्याच्यासाठी 7,58,237 हे सेंटीग्रॅम दिले. त्याचं हेक्टोमध्ये रूपांतर करण्यासाठी आपल्याला त्याला 10,000 न भागावं लागेल. ह्याला जर 10,000 न भागलं तर एकावर इथं 4 शून्य आहेत. त्यामुळं या संख्येमध्ये उजवीकडून येताना 4 डिजिट सोडून डेसिमल घ्यायचा म्हणजे 75.8237 हेक्टोग्रॅम. म्हणजेच 7,58,237 सेंटीग्रॅम म्हणजेच 75.8237 हेक्टोग्रॅम. हे आपल्याला दिले पर्याय क्रमांक 2 मध्ये.
त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2.